आहे याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ 63 अर्जुनी, 64 तिरोडा, 65 गोंदिया, 66 सामगाव या चारही LAC मध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 1281 मतदान केंद्र आहे आणि एवढ्या मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार आहे। आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहेत 10,75,000 मतदार आहेत टोटल। मला ते डिटेल मी LAC वाईज देतो आहे। पुरुष आणि स्त्री मतदार आहेत। पुरुष मतदार 5,35,715 आहेत आणि स्त्री मतदार 5,40,220 आहेत। असे एकूण 10,75,936 मतदार आहेत। मागच्या 1 वर्षामध्ये याच्यामध्ये 50,000 वाढ झालेली आहे। आधी ते 10,25,000 होते, आता 10,75,000 याच्यामध्ये सेना दलातील जे मतदार आहेत त्याचं जे मतदान करणार आहेत ते 1/1/2019 ला जी आम्ही यादी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये 1541 होते। आता त्याच्यामध्ये जवळपास 1,000 ची वाढ झालेली आहे आणि परत त्यांना ही संधी आहे की ते अजून अर्ज करू शकतात। म्हणजे नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे तोपर्यंत लोकांना अर्ज करण्याची मुभा आहे आणि त्याच्या 10 दिवस आधीपर्यंत जे अर्ज येतील त्यांची नावं मतदार यादीमध्ये येतील। निवडणूक आचारसंहिता ही आजपासून लागू झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या स्तरावर आता भरारी पथक जे आहे ते ॲक्टिव्ह झालेले आहेत। एकूण 16 फ्लाइंग स्क्वॉड भरारी पथक ॲक्टिव्ह आहेत। त्यानंतर स्टॅटिक सर्वेलन्स टीम जी आहे ती सर्वेक्षण पथक हे पण आता ॲक्टिव्ह होतील। ते पण आम्ही 16 पथकांची गठन केलेले आहे आणि ते पण उद्यापासून ॲक्टिव्ह होतील। जिल्ह्याचे 4 LACs आहे त्यामध्ये 63, 64 आणि 65 जो आहे हे भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येणार आहे आणि 66 आमगाव जो आहे ते गडचिरोली चिमूर कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येणार आहे। जर EOC तुम्ही पाहिला तर जो 18-19 वर यावर्षी भर दिलेला आहे त्यांची एनरोलमेंटवर, तर स्पेशल कॅम्प सुद्धा घेण्यात आले होते 23-24 आणि 2 फेब्रुवारी आणि 2nd आणि 3rd मार्चला। आणि त्यामध्ये तुम्ही पाहिला तर 18-19 या गटातील जो एकूण फॉर्म प्राप्त झालेले आहे 1,728 फॉर्म प्राप्त झालेले आहे आणि एकूण फॉर्म हा या 2 विशेष कॅम्पमध्ये 6,074 फॉर्म सुद्धा प्राप्त झालेले आहेत। जर अजून तुम्ही कंपेअर केला महिला आणि पुरुषची संख्याच्या अनुषंगाने तर एकूण वाढ जो झालेली आहे पुरुषाची कंपॅरेटिव्हली 13,000 एकूण 13,596 हे पण झालेली आहे। एपिक रेशियो जो आहे ते सुद्धा वाढलेला आहे विथ रिस्पेक्ट टू लास्ट 2014 2% दे हॅज बीन इन्क्रीज। टोटल सर्व्हिस वोटर्स जिल्ह्यामध्ये जो आहे ते आहे 1,689 सर्व्हिस वोटर्स। NRI वोटर्स हे 4 LACs मध्ये नाही आहे। PWD ची संख्या जो तुम्ही पाहिली जो मार्क आहे ते आहे 2,913 आहे। त्यासाठी सुद्धा विशेष सोयी सुविधा जो काही उपलब्ध करायची आहे पोलिंग स्टेशन वाईज त्यांचा सुद्धा अनालिसिस करण्यात आलेला आहे। सध्या त्यांची जो काही मदत त्यांना लागणार आहे ट्रान्सपोर्टेशन असो की व्हीलचेअर असो त्यासाठी सुद्धा त्यांची मागणी जो आहे ते प्रारूप घेऊन घेत आहे आणि त्यासाठी जो काही वोटिंग डेला जो प्रोव्हिजन त्यांना द्यावं लागणार आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे। एक अजून तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील की ते स्वतःचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये व्हेरीफाय करतील आणि जर त्यांचं नाव काही कारणामुळे डिलीट झाला असेल तर हे प्रशासनाचे निर्देशन आणून सध्या त्यांच्याकडे संधी आहे त्यांचा फॉर्म हा भरून जसा डिप्युटीने सांगितलं ते पण सुद्धा घेऊ शकतात, काही मुदतपर्यंत घेऊ शकतात 10 दिवसाचा जो आहे। MCC ची काही विषय असतील किंवा एक्सपेंडिचर मॉनिटरिंगचा जो विषय आहे त्यासाठी या इलेक्शनमध्ये C-Vigil ॲपचा सुद्धा वापर होणार आहे। त्यासाठी पॉलिटिकल पार्टीज असो त्यांना पण सुद्धा ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून एक वोटरला सुद्धा कसा यावर तुम्ही तुमचे कंप्लेंट रजिस्टर करू शकता त्यासाठी सुद्धा माहिती दिली जाणार आहे आणि या माध्यमातून जो काही तक्रार प्राप्त होती त्यांची व्हेरिफिकेशन 100 मिनिटाच्या आत ते करणं सुद्धा क्रमप्राप्त आहे। निवडणुकीमध्ये जो मॉडेल यूज होत आहे ते M3 मॉडेल यूज होते आहे। त्या अनुषंगाने जितके टेक्निकल टेस्ट आहे ते करून हे M3 मॉडेल तयार करण्यात आलेला आहे। नाही ते डिफरंट होतं, आता त्यांनी ते मॉडिफाय करून दिलेलं आहे तर हे प्रॉब्लेम येणार। सेफ्टीसाठी एक SOP आहे इलेक्शन कमिशनची, त्या अनुषंगाने जो काळजी घ्यायची आहे त्यासाठी सुद्धा टीमचा ट्रेन केलेला आहे की डायरेक्ट सनलाईटच्या खाली तुम्ही ठेवू नका, येलो लाईट असतात त्या खाली तुम्ही ठेवू नका। बाकी काही SOPs मध्ये पॉईंट दिलेले आहे की तुम्ही कनेक्ट कसा करणार आहे, कनेक्ट केल्यानंतर ऑन करणार, अशा प्रकारचे बरेचसे पॉईंटची SOP आहे त्या अनुषंगाने ट्रेनिंग देण्यात आलेली आहे। तर असे फेलियर्स
जी प्रॉब्लेम जो मागच्या इलेक्शनमध्ये झाली होती हो नाही होणार. तर तुमचा मॉक पोल असणार आहे जो सकाळी असतात. मॉक पोल झाल्यानंतर ते वोट जो आहे तुम्हाला स्लिप्स काढून ते दाखवतात, जो एजंट्स असतात त्यांना, जो टीम आहे. मग त्यानंतर तुमचे सील होतात व्हीव्हीपॅट. आणि हे जो स्लिप्स आहे ते वेगळे एन्व्हॉल्पमध्ये ठेवले जाणार आहे सील करून. हो येस, तुमच्या समक्ष करणार ना. 50 मॉक पोल्स असतात ना, ते तुम्हाला वोट करून दाखवणार आहे. मॉक पोल केला, मग ते रिकामे केले आणि एन्व्हॉल्पमध्ये टॅग लावून वेगळं ठेवलं, मग तुमची ऍक्च्युअल पोल सुरू होणार. तसं प्रोसिजर आहे. हो हो, जर बिघाड झाला तर त्यांची एरर काय येतात, जसा एरर डिस्प्ले होतात त्याप्रमाणे रिझर्व पण असणार आहे. जर फक्त व्हीव्हीपॅटचा इश्यू असेल तर व्हीव्हीपॅट रिप्लेस करतो. जर सीयूचा असेल मग पूर्ण रिप्लेस करावं लागतं. ते तसं SOP आहे त्याचप्रमाणे करू. पण रिझर्व असतात जिल्ह्याकडे, त्याचप्रमाणे जो सेक्टर ऑफिसर्स असतात, सेक्टर मॅजिस्ट्रेट असतात त्यांच्याकडे दिले जाणार आहे. आणि शॉर्टेस्ट पॉसिबल रूट जो काही असेल त्या माध्यमातून ते देतात त्या पोलीस स्टेशनवरती जाऊन. बाकी आपली इलिसिट ॲक्टिव्हिटीजवर ऑलरेडी कारवाई सुरू आहे. आमच्या या आठवड्यातून जे आहे क्रॅकडाऊन आम्ही ठेवलं होतं. तर जवळपास आमच्याकडे 20 ते 30 केसेस जे आहे दारूबंदी कायद्याखाली दाखल झाले आहे. क्वालिटी केसेसवर आपला भर आहे. तर आज आपण पाहिले असेल की जवळपास 1.5 लाखाची दारू आम्ही जप्त केले आहे. गांजाही 65 लाखापर्यंत आम्ही जप्त केले आहे. आमचे टोटल 14 इंटरस्टेट आणि इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट राहणार आहेत. आणि त्याच्यामधून हे लिकर, कॅश किंवा हत्यारांची वाहतूक होणार नाही याचे बाबत पुरेपूर दक्षता घेण्यात येईल. त्याशिवाय आमची जे आहे कोम्बिंग जे आहे तेही सुरू आहेत. त्याशिवाय नाकाबंदीची कारवाई सुरू आहेत आणि ऑल आउट ऑपरेशन सुरू आहेत. नक्षल भागात आपले जॉईंट ऑपरेशन सुरू आहे. आणि आर्म जो आहे ते डिपॉझिट करण्याबद्दल सुद्धा एक मीटिंग झालेली आहे आणि ते पण सुद्धा स्ट्रिक्टली इन्फोर्स करणार आहे. ते पण माहिती आपण फार प्रोएक्टिव्ह आहेत आर्म्स जमा करण्यामध्ये. इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करायची असतात. पण आपण ऑलरेडी ऑलमोस्ट 80% आर्म्स डिपॉझिट केलेले आहे. ऑलरेडी जो डिपॉझिट आहे 110 जो आहे ते डिपॉझिटेड आहे तुमचे. 136 लायसन्स जो माझ्याकडे जॉनरी आहे हो, तर 110 डिपॉझिट आहे आणि माझ्याकडे 2 डिपॉझिटेड आहेत. त्याचप्रमाणे जो क्रॉप प्रोटेक्शनचे होते ते 315 जो आहे ते ऑलरेडी डिपॉझिटेड आर्म्स आहे. आणि 1734 बेन आहेत, 420 होमगार्ड्स आहेत आणि ऑफिसर्स SP, ॲडिशनल SP, 6 DYSP शिवाय 141 PSIचे API दर्जाचे आपले अधिकारी आहेत. तर कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते पुरेपूरपणे इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्याकरिता पूर्ण प्रशासन आणि पोलीस सज्ज आहेत. आणि हे इलेक्शन्स फ्री, फेअर आणि फिअरलेसही होतील. त्याच्याकरिता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ऑब्झर्वर आमचे आहेत. त्यानंतर प्रत्येक 1 लाखाच्या वरचं ट्रान्झॅक्शन आणि 10 लाखाच्या वरती त्यांनी माहिती द्यायची. हे इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी आहे इलेक्शन कमिशनची, ते स्ट्रिक्टली फॉलो करणार. अधिकाऱ्यांच्या गाड्यात आम्ही रिक्वेशन करू, पण आता कुठल्याही प्रकारचं म्हणजे पदाधिकारी जे आहेत त्यांना कुठलीही शासकीय गाडी वापरता येणार नाही. त्याचबरोबर जे पॉलिटिकल होर्डिंग लागले कटआउट्स आहेत ते 24 तासाच्या आत काढण्यात येतील. तसे निर्देश आम्ही सर्व जे लोकल बॉडीज आहेत त्यांना दिलेले आहेत. एक सूचना सर्व HODला दिलेली आहे की किती काम तुमचे सुरू झालेले आहे, किती ऑनगोईंग आहे, किती अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. हे सर्व कामाची माहिती 3 दिवसाच्या आत, 72 तासाच्या आत त्यांना देणं बंधनकारक आहे. जेणेकरून जे काही विषय आहे, काही तक्रार आहे ते येणार नाही. ते पण सुद्धा करा. राईट. थँक्यू.